तुम्हासनी एक लई वाईट बातमी द्यायची होती. म्हणजे आपल्याला जे व्हायला नग होतं ना तेच घडलंय. ती डायरी वाड्यातल्या नवीन सुनबाईच्या हातात पडली. म्हणजे मला ठाव आहे माझ्या हातून लई मोठी चूक झाली ते. पण आता यातून मार्ग कसा काढावा हेच कळना बघा मला. अहो ती डायरी रेवानं वाचली तर सारीच गडबड होईल. हे काय चाललंय सगळं? मी सकाळपासून सगळा गाव लोटलाय वाड्यामध्ये. गुंडाप्पा पुढचे तुम्ही वाटा. दरवर्षी या दिवशी सरनोबतांच्याकडून गावकऱ्यांना कपड्यांचं वाटप केलं जातं. ही आमची फार जुनी परंपरा आहे. हे असं किती वर्ष करताय तुम्ही? 30 वर्ष झाली असतील की हो. 30 वर्ष? बाप रे, म्हणजे तुम्हाला तर आता या सगळ्याची सवयच झाली असेल. सवय तर करावीच लागते की हो. हे प्रेम, हा आदर, ही लोकांची भक्ती आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात की हो हे सगळं. नाही पण तुम्हाला या कर्तव्यांची सवयच झाली असेल नाही का? कर्तव्यच तर उद्देश आहे की हो आमच्या आता जगण्याचा. बापरे, मग आता खूप कठीण जाईल ना तुम्हाला? कठीण जाईल का? अहो या वाड्यात आल्यापासून आम्ही हे सगळं करतोय की हो. आय मीन आता लवकरच विलचं वाचन होईल तेव्हा या वाड्याला नवीन जहागीरदार मिळेल आणि तुमच्या खांद्यावरून ही परंपरा सांभाळण्याची जबाबदारी उतरेल. तेव्हा ही सगळी ताकद तुमच्या हातातून निघून जाईल. शेवटी कसं आहे ना, गादी आहे म्हणूनच हा सगळा सरंजाम आहे नाही का? अरे तुम्ही तर हा सगळा विचार केला असेलच. मी काय बोलत बसले तुमच्याशी. ही बघा माणसं खोळंबली आहेत. चालू द्या तुमचं, येते मी. आता लवकरच विलीचं वाचन होईल तेव्हा या वाड्याला नवीन जहागीरदार मिळेल आणि तुमच्या खांद्यावरून ही परंपरा सांभाळण्याची जबाबदारी उतरेल. रेवताई तुमच्याचकडे येत होते ही गोदडी द्यायला. मागे नाही का अलगताई साहेबांनी तुमच्या आईची साडी फाडली होती, त्याच्या तुकड्यांपासूनच बनवली आहे. त्या साडीचा आणि गोधडीचा काय संबंध आहे? ते तुकडे तुम्ही जपून ठेवले होते ना व ते तुकडे मला सापडले अन ते म्या घेतले अन धाकल्या वहिनी साहेबांच्या साड्या जोडून ही गोदडी बनवली म्या. म्हणजे काही चुकलं असेल तर माफी द्या मला. म्हणजे मला असं वाटलं की तुमच्या आईची माया तुम्हाला सतत तुमच्या बरोबर ठेवाया मिळेल म्हणून केलं व हे. खरंच आईची माया तर आहे त्याच्यात, आणि एक नाही 2 आईंची माया आहे. थँक्यू सो मच भागाताई. खरंच मी तुमचे आभार कसे मानू? अहो आभार कसले मानताय त्यात? मला बी आई नाही, आईची माया ठाव आहे मला. पण मला की नाही धाकधुकच होती. म्हणजे जुन्या कापडाची गोदडी तुम्ही घ्याल की नाही ह्याची. हे फक्त तुकडे नाहीयेत माझ्यासाठी, भावना आहेत माझ्या. ही गोधडी जेव्हा गुरफटून झोपेन ना तेव्हा असं वाटेल मी माझ्या आईच्या कुशीत झोपले. खरंच खूप छान बनवली.
मी आत ठेवून येते. अहो पण तुम्ही कशा पाहिजे म्हणजे आऊसाहेब खाली वाट बघत असतील ना तुमची. समदे गावकरी गोळा झाले असतील. तुम्ही उशिरा गेलेला आऊसाहेबांना खपायचं नाही ना. तुम्ही द्या माझ्याकडे, मी ठेवते नव. अहो द्या, म्या ठेवते, द्या. बर, पण सांभाळून ठेवा. व्हायची. हीच येळ आहे ती डायरी ताब्यात घ्यायची. प्रत्येक येळी मला धोका देत आली, पण या येळी मी तिला नाहीस करणारच. सापडली. किती दिस गुंगारा देशील. भागा हाय म्या भागा. तुला तुझ्या शेवटाला पोचवल्या बिगर माझा आत्मा थंड नाही होणार. भागा तू इथे काय करतेस? म्या गोदडी ठेवायला आले होते. गोधडी? माझ्या रूम मध्ये इतक्या रजाया असताना गोधडीची काय गरज? ते रेवा नाही म्हणजे सुनबाईंच्या आईच्या साडीपासून बनवली आहे ना ती गोदडी. त्यांनीच सांगितली होती ठेवाया. आईची साडी? हा, ती नाही का अलग ताई साहेबांनी ती साडी फाडली होती, त्याच साडीची आहे ती गोदडी. बरं ठीक आहे, ठेव. पण काय ग, हा, गोधडी इथे ठेवून तू कपाटाशी काय करत होतीस? हा, म्या धूळ, लई धूळ झाली ना, समधी साफ करीन म्हणते. ठीक आहे, ठेव. ही डायरी पुन्हा पुन्हा मला चकवतीये. आता ह्याच्या समोर उचलू तरी कशी? भागा, हा, ठेवलीस ना गोधडी? मग ते काय अजून काम आहे का तुझं? हा, लई धूळ आहे ना, समधी साफ करून टाकते आताच. नाही, नको, राहू दे. ते सगळं नंतर कर. मला बरीच कामं आहेत, निघायचंय मला. आणि काकासाहेब आणि मामासाहेब यायच्यात ती पूर्ण पण करायची. त्यामुळे मला तयार होऊ दे, तू निघ. हाताला लागलेली डायरी पुन्हा निसटली. अजून ते रहस्य रेवाच्याच हातात आहे. निघतेच.
औक्षवंत व्हा. या आपल्या वाड्याच्या थोरल्या सुनबाई, मेघदत्त राजांच्या पत्नी रॉमिला. हाच मान मरात मिळवण्यासाठी मी आयुष्याचा इतका मोठा जुगार खेळले. हरणं मला मान्य नाही. मी कधी हरले नाही आणि मी कधी हरणारही नाही. या वाड्याची मालकीण आणि जहागीरदारीण बनून मी हा डाव जिंकून दाखवणारच. काय पाहता एवढं? आपण किती योग्य सून निवडलीये ते पाहते. काय बेमालूम मॅनेज करते सगळं. आऊसाहेबांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी सोडत नाही. आणि मुख्य म्हणजे रेवाला आऊसाहेबांसमोर अगदी फिकं पाडलंय. हो, पण एवढं सगळं असून सुद्धा मान तिलाच मिळेल याबद्दल शंका आहे आम्हाला. असं का बोलताय आता? सगळं आपल्या मनासारखं चाललंय की. रमेश म्हणाला ते पटलंय आम्हाला. अण्णासाहेबांच्या विलचं वाचन सून आल्यावर होणार. तेव्हा कळणार कुणाला काय मिळणार ते. पण कुणाला काय मिळणार याची खात्री काय? अण्णासाहेबांनी नक्कीच काहीतरी पेच ठेवला असणार. आता दिलासा मात्र एवढा आहे की जेवढी संधी अनयला आहे तेवढीच मेघदत्तालाही. पण हे सगळं विलचं वाचन झाल्यावर. रेवा, या. असू दे असू दे. औक्षवंत व्हा. आणि या आपल्या वाड्याच्या धाकट्या सुनबाई, अनय राजेंच्या पत्नी रेवा. आपल्या रॉमिलाला नुसतं अभिवादन आणि रेवाच्या नावाने बघा जयघोष. इतकं काय केलंय तरी काही नाही. त्यांच्यातूनच आली ती, त्यामुळे तिचा पुळका असणारच. पण रॉमिला आता वाड्याची थोरली सून आहे. आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो की विलचं वाचन झाल्यावर रोमिलाची हीच गत व्हायला नको असेल तर सगळ्यात आधी विल आपल्या हातात पडायला हवं. तरच हा डाव आपण नीट खेळू शकू. अनय, कुठे चाललायस? मी साईटवर. बरं, पण संध्याकाळी लवकर येणार आहेस ना घरी? आज सरस्वतीचं आव्हान आहे घरात. तेव्हा प्रयत्न करतो, बट नॉट शुअर. असं काय करतोस रे? घरात इतकं छान वातावरण असणार आहे आणि तूच नसणार आहेस घरात. तेव्हा अगं तू असं म्हणते जसं काय मी कायमचा चाललोय. अनय, अगं तसं नाही, म्हणजे इतके दिवस होतो ना मी देवीच्या सेवेत, मग आता कामाकडे लक्ष द्यायला नको का? बरोबर आहे तुझं म्हणणं, पण ह्याचा अर्थ असा नाही ना की रात्री उशिरापर्यंत काम केलं पाहिजेस तू. मला काही माहित नाही तू रात्री लवकर येणार आहेस घरी. बरं बाबा, तुझं म्हणणं कधी टाळलंय का मी? मी नक्की ट्राय करतो, पण काम जरा जास्त आहे त्यामुळे मी गॅरंटी नाही देऊ शकत. बरं, पण काळजी घे. अगं माझ्या बरोबर काकासाहेब आणि मामा येणार आहेत, त्यामुळे डोंट वरी. बरं मला एक सांग, तू काही खाल्लंयस का? अरे मी मगाशी सांगितलं ना, सरस्वतीचं आव्हान आहे घरात. माझा उपास आहे, मी खाईन संध्याकाळी. मला उशीर झाला तर काहीतरी खाऊन घ्या. उगाच अशीच उपाशी थांबू नकोस, कळलं? प्रयत्न करीन मी. जसा तू घरी लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहेस ना, तसाच मी प्रयत्न करीन. रेवा, हे बघ, खाण्याच्या बाबतीत नो हलगर्जीपणा, ओके? आणि तुमच्या बायकांचे उपास तपास मला कळत नाहीत. आय जस्ट डोंट गेट इट. नाहीच कळणार तुला ते. बरं, आपण चर्चा करत बसायची आहे का या विषयावर? तुला जायचं नाहीये? जा लवकर. तूही तुझं काम शांतपणे कर आणि मलाही करू दे. तू ऐकणार नाहीस ना? बरं चल, मी निघतो. परत फोन करेन तुला, ओके? चल
बाय. बर लवकर ये. आजचा दिवस खूप छान गेला. वाड्यात इतकी संकट येऊन गेल्यावर असा शांत दिवस गेला की खरंच बरं वाटतं. नाही पण ना नेहमी असाच पसारा करून ठेवतो रूम मध्ये. अनयची डायरी ही इथे काय करते? तशी वाचायची राहिलीच होती. आता अनय येईपर्यंत वाचत बसते. आम्ही तेव्हा नुकत्याच या राजवाड्यात आलो होतो. ते 1981 साल होतं बघा. वाड्याची परिस्थिती खूप बिकट होती आणि ज्योतिष विषयक मार्गदर्शन करण्यासाठीच आम्हाला इथे पाचारण केलं गेलं होतं. ही अनयची डायरी नाहीये, ही तर आऊसाहेबांची डायरी वाटते. मी वाचायला नको. 30 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांची डायरी आहे ही. नको. तीस वर्षांपूर्वी ते दारही 30 वर्षांपासूनच बंद आहे. म्हणजे या डायरीतून मला त्या दारामागचं रहस्य उलगडू शकतं. डायरी वाचून बघायलाच हवी. वाड्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी तरी डायरी वाचायलाच पाहिजे. वाड्याच्या या अवस्थेचं मूळ होतं पुरुषोत्तमरावांनी स्वतःहून राजगादीचा त्याग करून ती आपल्या थोरल्या मुलाच्या म्हणजे महिपतरावांच्या हातात सोपवणं. पण महिपतराव वाड्याच्या बिकट परिस्थितीला एकटे कारण नव्हते. तितकीच नाही तर त्याच्यापेक्षाही जास्त कुणी जर या परिस्थितीला कारणीभूत असेल तर ती होती त्यांची बायको सुमित्रा. म्हणजे त्या दारामागे गेलेली वाड्याची सून हीच बाई आहे सुमित्रा सरनोबत.